बघा लक्षात घ्या, काल जे होमवर्क दिलं होतं त्या होमवर्क मधलं हे पहिलं एक्झाम्पल्स होतं. या एक्झाम्पल्सकडे आपण पाहू. हे एक्झाम्पल्स तुम्हाला करायला दिलं होतं. आता 3 एक्झाम्पल्स दिले होते. 3 एक्झाम्पल्स पैकी किती एक्झाम्पल्स तुम्हाला जमले किती नाही जमले याबद्दल मला काही माहिती नाही. आपण हे पहिले एक्झाम्पल्स आहे हे एक्झाम्पल्स पाहू, म्हणजे तुम्हालाही माहिती पडेल जे आन्सर्स आलेले आहेत तेवढे आन्सर्स तुमचं मॅच होते का. मॅच जर झालं तर आपलं बरोबर आहे आणि जर आन्सर मॅच नाही झालं तर आपलं रॉंग आहे. चला मग इथे लिमिट x टेंड टू 2 हे ॲज इट इज ठेवू आणि त्यानंतर इथे जे तुम्हाला दिलेलं आहे अपॉन मधलं जे स्टेटमेंट आहे, अपॉन मधलं म्हणजे डिनॉमिनेटर मधलं जे स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंटला आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. म्हणजे त्याचे फॅक्टर घ्यावे लागतील, त्याचे फॅक्टर पाडावे लागतील. मग त्याचे जर फॅक्टर पाडायचे आहे तर काय पडते त्याचे फॅक्टर आपण पाहून घेऊ. इथे काय आहे +6x² फर्स्ट टर्म अँड लास्ट टर्म यांचं मल्टिप्लिकेशन खोपडीच्या वर ठेवायचं आणि मिडल टर्म जे आहे ते खाली ठेवायचं. आता असे दोन फॅक्टर शोधून काढायचे की त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन वरच्या नंबर इतकं यायला पाहिजे आणि त्या दोघांची वर प्लस साइन आहे तर प्लस खालच्या नंबर इतकी यायला पाहिजे. ओके ना, डाव्या वर्गात जाईल. मग आता साइन द्यायचा आहे तर वर प्लस साइन असल्यामुळे दोघांना सेम साइन देऊ, खाली मायनस असल्यामुळे दोघांना मायनस मायनस देऊ. आपण क्वाड्रॅटिक टर्मच्या समोर कोइफिशियंट नसल्यामुळे आपण याचे डायरेक्ट फॅक्टर लिहू शकतो. म्हणजे इथे x-3 and x-2 हे झाले त्याचे डायरेक्ट फॅक्टर. आता इथे सुद्धा आपण याला फॅक्टराइज करून घेऊ, याचे फॅक्टर घेऊन घेऊ. मग त्याचे जर फॅक्टर घ्यायचे झाले तर फॅक्टर काय मिळेल, फर्स्ट टर्म अँड लास्ट टर्म यांचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर 6 2 12 होते +12 आणि खाली काय राहील -7x. मग आता असे दोन नंबर शोधून काढा की त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन वरच्या नंबर इतकं त्या दोघांची प्लस खालच्या नंबर इतकी. ओके बरोबर आहे. 4 3 12 4 + 3 7. वर प्लस साइन दोघांना सेम साइन, खाली मायनस साइन तर दोघांना मायनस साइन आणि क्वाड्रॅटिक टर्मच्या समोर कोइफिशियंट आहे तर मग इथे x लावा लागेल नाही इथे x लावून घ्यायला लागेल. कारण क्वाड्रॅटिक टर्मच्या समोर जर कोइफिशियंट असेल तर डायरेक्ट आन्सर लिहू शकत नाही आपण. मग इथे डायरेक्ट आन्सर लिहिता येणार नाही. मग इथे काय करू आपण, तर जे मिडल टर्म होतं त्या मिडल टर्मच्या ऐवजी जे दोन टर्म्स आता नवीन मिळाले ते ठेवून घ्या. बाकी आहे काय केलं, फक्त या मिडल टर्मच्या ऐवजी फक्त हे दोन टर्म्स आपण ठेवून घेतले, बाकी ॲज इट इज ठेवलेले आहे आपण. मग आता इथे काय मिळते, इथे मिळते लिमिट x टेंड टू 2. इथे 1/x-3 and x-2 प्लस 1/2 चे ग्रुप घ्या. 2 चे ग्रुप घेतले की त्यातनं काही कॉमन मिळते का ते बघा. पहिल्या ग्रुप मधनं 2x कॉमन मिळते. 2x जर कॉमन मिळालं इथनं तर बाहेर राहील x, तेव्हाच तर इथे 2 1 2 होईल, x × x x² होईल आणि इथे 4x होते. 4x पैकी x तर निघूनच गेला पण त्या 4 पैकी पण 2 निघाले. मग 4 पैकी 2 निघाले तर फक्त इथे काय राहील 2च राहील, 2 राहील. मग आता सेकंड ग्रुप मधनं काय कॉमन निघते तर ते काही बघायची गरज नाही. सेकंड ग्रुप मधनं काय कॉमन निघते काय नाही निघत. इथे जे ब्रॅकेट मिळाली आहे तीच ब्रॅकेट उचलून इकडे ठेवून द्या. समजलं, इथची ब्रॅकेट उचलून इकडे ठेवून द्यायची आणि मग या सेकंड ग्रुप मधनं फर्स्ट टर्म पाहायचं आणि फर्स्ट टर्म मधनं काय आत गेलं बाहेर काय राहील बस त्याचा विचार करायचा. तर आत गेलं इथे x, बाहेर राहील मायनस. किती इजी आहे. आणि तुम्ही जर का त्या ग्रुप मधनं कॉमन काढण्याचा प्रयत्न केला तर तुमचं निश्चितच चुकेल. म्हणून फक्त बघा एका पोराचं चुकलं म्हणते, कोण पोरगा आहे मी काही त्याला ओळखत नाही पण याचं चुकलं म्हणते या पोराचं बरोबर आहे. तर याच्यातून कॉमन काढायची गरज नाही, फक्त पहिला जो ग्रुप आहे त्या पहिल्याच ग्रुप मधनं कॉमन काढायचं. जी ब्रॅकेट मिळते ती ब्रॅकेट इथून उचलायची आणि तिकडे नेऊन दचडायची, बस इथून उचलायची तिकडे नेऊन दचडायची. तर मग ही ब्रॅकेट इथे आणली की मग आता सेकंड ग्रुप पाहायचा. सेकंड ग्रुप मधलं फर्स्ट टर्म पाहायचं. मग या ब्रॅकेट मध्ये या ग्रुप मधलं या फर्स्ट टर्म मधलं काय आलाय तर या मधला आलाय x, यामध्ये आलाय x. मग या मधला x आलाय तर उरलं काय -3, ते -3 बाहेर काढूया. विचार नाही करायचा का -3 बाहेर म्हणजे कसं करू काय करू, बस एवढं करायचं, संपलं ना. आता बेटा लिमिट x टेंड टू 2 हे तर सॉल्व्ह झालेलं आहे, याला आपल्याला तसंच ठेवावं लागेल.
का तसंच ठेवावं लागेल? कारण जोपर्यंत तिकडलं सॉल्व्ह होणार नाही तोपर्यंत आपल्याला योग्य सोल्युशन मिळणार नाही, म्हणून याला तसंच ठेवत चला जोपर्यंत इकडलं सॉल्व्ह होत नाही, कारण कॉमन काढायचं आपल्याला. आता जी ब्रॅकेट इथे डबल आली आहे ती वन टाइम लिहून घ्या आणि जे उरलं सुरलं आहे ते दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये लिहून घ्या, म्हणजे असं मिळेल तुम्हाला. मिळालं? मग असं जर मिळालं तर आता पाहून घ्या, आता झालं हे सॉल्व्ह झालं ते सॉल्व्ह झालं. आता या दोघांमधनं कॉमन काय मिळते ते पाहून घ्या. या दोघांमधनं कॉमन मिळते लिमिट x tan 2 हे बघा -2 -2 म्हणजे x -2 डिनॉमिनेटर मधनं x -2 बाहेर निघालं. बघा प्लस साइन आहे, प्लस साइनच्या आधीचं स्टेटमेंट प्लस साइनच्या नंतरचं स्टेटमेंट, या दोनही स्टेटमेंट मध्ये x -2 ची ब्रॅकेट कशी आहे? कॉमन आहे, तर ती आपण बाहेर घेऊन घेतली. तर हे डिनॉमिनेटर मधनं बाहेर निघालं. न्यूमिरेटर मधनं काय बाहेर निघेल? तर न्यूमिरेटर मधनं 1 बाहेर निघालं 1 बाहेर. मग आता इथे काय राहिलं? तर इथे राहिलं 1/, ही ब्रॅकेट तर बाहेर गेली, फक्त हीच ब्रॅकेट राहिली, प्लस 1/, ही ब्रॅकेट बाहेर गेली तर राहिलं काय? 2x - 3 ही ब्रॅकेट. ओके, मग आता लिमिट x tan 2 हे 1/x - 2 ची ब्रॅकेट इथेच राहील आणि आता याला सॉल्व्ह करून घ्यावं लागेल. इथपर्यंत जमते, पण इथे जेव्हा येता तुम्ही त्यानंतरचं सोल्युशन तुम्हाला जड जाते. मला वाटते तुझं इथपर्यंत झालंय ना, तर जे काय असेल तर इथपर्यंत येतात ना, इथपर्यंत मग नंतर तुम्हाला जड जाते. तर इथे काय करायचं? क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, यानी याला मल्टिप्लाय करायचं. तर आन्सर राहील 2x - 3, इथे प्लस आहे प्लस, यानी याला मल्टिप्लाय करायचं तर आन्सर राहते x + 3 अपॉन डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटर मध्ये. इथे काय मिळेल तुम्हाला? इथे मिळेल लिमिट x tan 2 लिमिट x tan 2 इथे मिळते 1/x - 2 आणि आता 3x - 6 असं आहे. बघा 2x + x 3x आणि -3 -6 होईल. म्हणजे या फॉर्म मध्ये आपल्याला एक्झाम्पल्स मिळेल. तर आपल्या हातून कुठेतरी रॉंग झालं होतं, पण हे कळलं केव्हा? जेव्हा समोरची स्टेप आपण सॉल्व्ह करायला घेतली तेव्हा कळलं. ओके ना, तर या गोष्टी अशा कळतात आपल्याला, कोणाला काही विचारायची याची त्याची गरज पडत नाही. पण मात्र तेवढंही माहीत झालं पाहिजे का खरंच आपलं चुकून झालं का नाही चुकून झालंय, थोडंसं एवढंही आपल्याला भान पाहिजे. चला आता इथे घेऊ आपण लिमिट x tan 2 1/x - 2 आणि इथे काय राहील आता? तर यातनं 3 कॉमन मिळालं 3 कॉमन, तर इथे काय राहील? x - 2 राहिलं x - 2, कारण इथनं 3 निघाला, इथे x राहिला, इथे 6 होते तर 6 चे फॅक्टर पडते 3 2 जा, त्यातनं 3 निघाले 2 राहिले. खाली काय आहे? x - 3 and 2x - 3. आता हे x - 2 कॅन्सल झालं आता. मग राहिलं इथे लिमिट x tan 2 आणि इथे काय राहिलं? 3 1 जा 3 होईल, 3/x - 3 and 2x - 3 एवढं आपलं राहिलं. आता याला सॉल्व्ह नाही करता येत. मी तुम्हाला सांगितलं होतं की जिथपर्यंत तुम्हाला सॉल्व्ह करता येते तिथपर्यंत सॉल्व्ह करा, आणि सॉल्व्ह नाही करता येत असेल तर टेकिंग लिमिट घ्या. तर असं नको करून ठेवलं नाही तर असं येऊ शकते की जिथपर्यंत सॉल्व्ह करता येते तिथपर्यंत सॉल्व्ह करा, आणि जिथे जिथून तुम्हाला सॉल्व्ह करता येते तिथे लिमिट पुट करा. तर मग तुम्ही हे पहिली स्टेप लिहून ठेवली, दुसरी स्टेप लिहिली, तिसरी स्टेप लिहिली आणि त्यानंतर तुम्हाला सॉल्व्ह नाही करता येणार. त्यानंतर जर तुम्हाला सॉल्व्ह नाही करता येणार तुम्ही इथेच लिमिट पुट करून टाका, असं नाही. बरोबर आहे? पूर्ण सॉल्व्ह करून घ्यायचं आणि पूर्ण सॉल्व्ह झाल्यानंतर एक व्यवस्थित स्टेटमेंट मिळते, त्या स्टेटमेंट मध्ये लिमिट पुट करायची, कुठेही लिमिट पुट नाही करायची. नाही तर मग सरांनी सांगितलं होतं जिथपर्यंत सॉल्व्ह करता येते तिथपर्यंत सॉल्व्ह करा, आणि आता सॉल्व्ह करणं होत नाही तर लिमिट पुट करा. हा पूर्ण सॉल्व्ह करून घ्या आणि त्याच्यानंतर सॉल्व्ह होऊ शकतच नाही, ते होऊच नाही शकत. मॅथमॅटिकल स्टेटमेंट हे आता नाही होऊ शकत सॉल्व्ह, हा तर मग तिथे लिमिट पुट करा. टेकिंग लिमिट म्हटलं की इक्वल साइन येते आणि इथे 3 x ची व्हॅल्यू काय आहे? 2 - 3
and 2 into 2 minus 3. 3 upon minus 1, 2 minus 3 म्हणजे मायनस 1 होते. कारण मोठ्या नंबर मधनं लहान नंबर कधी मायनस करतो, 3 मधनं 2 मायनस करू 1 राहील, मोठ्या नंबर साइन आन्सर लागेल. इथे 2 2 जा 4, 4 minus 3, 4 minus 3 म्हणजे डायरेक्ट याचा आन्सर मायनस, याचा आन्सर 1 लिहून घेतो मी, चालेल. याचा आन्सर -1 आणि याचा आन्सर किती तर 1. का तर 2 2 जा 4, 4 minus 3 1. म्हणजे तुम्हाला आन्सर किती मिळेल, तर इथे आन्सर मिळेल तुम्हाला 3 upon -1, 1 म्हणजे 1 होईल, -1. मग तुम्हाला माहित आहे डिनॉमिनेटर मध्ये जर 1 आला तर तो आपण लिहित नाही, पण डिनॉमिनेटर मधला 1 लिहिणार नाही. मी असं थोडी म्हटलंय की मायनस साइन पण नको लिहा, मायनस साइन तर लिहावंच लागेल, मग मायनस साइन. तर इथे आन्सर काय येईल -3. ओके बेटा, लिहून घ्या, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. सेकंड नंबरचं एक्झाम्पल्स होतं. आता सेकंड नंबरच्या एक्झाम्पलकडे व्यवस्थित लक्ष द्या की त्या एक्झाम्पल्स मध्ये काय होऊ शकते. बघा इथे लिमिट एक्स स्टँड टू 1 आणि हे जे पहिलं स्टेटमेंट आहे याला आपण सॉल्व्ह नाही करू शकत, हे ॲज इट इज राहील. सॉल्व्ह करायचं कुठे आहे, तर सॉल्व्ह आपल्याला या सेकंड स्टेटमेंटच्या डिनॉमिनेटरला सॉल्व्ह करायचं आहे. तर सुरुवातीला आपण या एक्सने त्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घेऊ. व्यवस्थित लक्ष द्या, एक्सने जर मल्टिप्लाय केलं तर काय मिळते आपल्याला, एक्सने जर मल्टिप्लाय केलं तर या एक्सने पहिले या 2x ला मल्टिप्लाय करायला लागेल, तर इथे मिळेल 2x स्क्वेअर, 2x स्क्वेअर. मग या एक्सने या 3 ला मल्टिप्लाय करावं लागेल, तर इथे मिळेल +3x आणि इथे मिळेल -35. हे स्टेटमेंट आपल्याला मिळालं. म्हणजे आता जे स्टेटमेंट मिळालं ते क्वाड्रॅटिक फॉर्म मध्ये मिळालं. मग क्वाड्रॅटिक फॉर्म मध्ये मिळालं म्हणजे आपल्याला त्याला सॉल्व्ह करता येईल, क्वाड्रॅटिक इक्वेशन सारखं त्याला आपल्याला सॉल्व्ह करता येईल. मग कसं सॉल्व्ह करता येईल, तर इथे फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म यांचं मल्टिप्लिकेशन करून खोपरीच्या वर ठेवू आपण. म्हणजे 35 2 जा 70 होईल आणि मायनस साइन येईल. खाली जे मिडल टर्म होतं ते ठेवून देऊ. आता असे दोन फॅक्टर शोधून काढू की त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन वरच्या नंबर इतकं यायला पाहिजे आणि त्या दोघांची मायनस खालच्या नंबर इतकी यायला पाहिजे. 10 7 जा 70 आणि 10 -7 म्हणजे 3. आता वर मायनस साइन आहे म्हणजे दोघांना चेंज साइन, डिफरंट साइन द्यावं लागेल. तर खाली प्लस असल्यामुळे मोठ्याला प्लस देऊ, लहान्याला मायनस देऊ. क्वाड्रॅटिक टर्मच्या समोर कोइफिशियंट असल्यामुळे डायरेक्ट आन्सर लिहिता येणार नाही, म्हणून इथे एक्स लावून देऊ आपण आणि मिडल टर्मच्या ऐवजी हे दोन टर्म ठेवून देऊ. म्हणजे इथे काय मिळेल, आता इथे मिळेल लिमिट एक्स स्टँड टू 1 आणि इथे 1/x + 5. इथे काय मिळेल, तर इथे मिळेल तुम्हाला 1/2x स्क्वेअर + 10x - 7x - 35 असं मिळालं तुम्हाला. आता याला 2 चे ग्रुप करा. 2 चे ग्रुप केल्यानंतर त्यातनं कॉमन मिळवा, कारण बाकी इकडलं तुम्हाला सॉल्व्ह करायची गरज नाही. इकडलं जे आहे ते ॲज इट इज ठेवून द्या, इझी होतं हे. फक्त एकाचेच फॅक्टर आपल्याला घ्यायचे होते, मग याचे फॅक्टर घ्यायचे आहेत. इथनं कॉमन मिळवा. काय कॉमन मिळते बघा, इथे मिळेल 2x कॉमन मिळेल. 2x कॉमन मिळालं तर इथे x राहील +5 राहील. x तर निघूनच गेलं, इथला x तर इथे येऊनच गेला, पण या 10 मधनं 2 बाहेर आले तर 5 राहील. 10 2 जा 5 येते ना त्याचे फॅक्टर. मग तुम्हाला माहित आहे हीच ब्रॅकेट उचलायची आणि इकडे नेऊन दचडायची. हीच ब्रॅकेट उचलायची इकडे नेऊन दचडायची. तर मग ही ब्रॅकेट उचलली इकडे ठेवली. आता इथे तुम्हाला काय मिळेल बाहेर, तर सेकंड ग्रुप बघा आणि सेकंड ग्रुपचा फर्स्ट टर्म बघा. फर्स्ट टर्म मधनं हा जो x आहे हा आतमध्ये गेला, हा जो x आहे हा आतमध्ये गेला, तर राहील काय बाहेर -7. ओके. आणि आता याला व्यवस्थित लिहून घ्या. आता व्यवस्थित काय लिहायचं, तर इथे राहील लिमिट x स्टँड टू 1, इथे राहील 1/x + 5 प्लस इथे राहील 1/ जी ब्रॅकेट डबल आली तिला एकदा लिहा आणि जे उरलं असेल त्याला दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये लिहा. ओके. आता यातनं कॉमन मिळवा. मग कॉमन काय मिळेल हे बघा, x + 5 दोन्हीकडे आहे.
तर इथे कॉमन मिळेल लिमिट x टेन टू 1 आणि इथे कॉमन मिळेल तुम्हाला 1/x प्लस 5. किती मिळालं 1/x प्लस 5 हे कॉमन मिळालं कारण डिनॉमिनेटर मधनं x प्लस 5 कॉमन मिळेल पण वर 1 मिळालं. मग आता इथनं हे पूर्णच कॉमन मिळालं. हे व्यवस्थित लक्ष आहे का तुमचं. तर हे इथनं जे आहे पूर्णच कॉमन मिळालं म्हणजे इथे काहीच नाही राहणार म्हणजे 1 राहील. काहीच नाही राहणार म्हणजे 1 राहील. जेव्हा कॉमन काढतो आणि तेव्हा काहीच नाही उरत असं आपल्याला वाटते तेव्हा 1 राहते. हे लक्षात ठेवायचं. तर इथे 1 राहील आणि इथे जर तुम्ही काहीच नाही लिहिलं डायरेक्ट हेच लिहिलं तर तुमचं चुकलं. तर इथे काय राहील 1 राहील प्लस 1/, हे तर बाहेर निघालं. इथे काय राहील 2x मायनस 7. हे एवढं मिळालं. आता या साईडला आपण लिहून घेऊ. या साईडला जर लिहायचं झालं तर इथे काय लिहू आपण लिमिट x टेन टू 1 1/x प्लस 5. आता इथे ब्रॅकेट मध्ये काय राहील तर इथे 1 प्लस होतं 1 होतं. हे फ्रॅक्शन मध्ये आहे हे इंटिजर मध्ये आहे. तर या इंटिजरला सुद्धा फ्रॅक्शन्स मध्ये घेऊन या कारण जो नंबर इंटिजर मध्ये असतो त्याला जर फ्रॅक्शन्स मध्ये आणायचा असेल तर त्याच्या डिनॉमिनेटर मध्ये फक्त 1 ठेवतो आपण आणि डिनॉमिनेटर मध्ये 1 ठेवणे म्हणजे काहीच नसणे असा त्याचा अर्थ होते. तर हे असं मिळालं. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सॉल्व्ह करून घ्या. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर इथे 2x मायनस 7 प्लस 1 राहील प्लस 1. कसं याला मल्टिप्लाय केलं तर आन्सर एवढंच राहील आणि इथे प्लस आहे तर प्लस साइन ठेवा आणि 1 इंटू 1 राहील अपॉन डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटर मध्ये ठेवा ते एवढं मिळेल. आता इथे लिमिट x टेन टू 1 1/x प्लस 5 आणि इथे काय मिळेल तर इथे मिळेल तुम्हाला 2x मायनस 6 मिळेल 2x मायनस 6. का कसं मिळालं ते तुम्ही ठरवा. आता अपॉन 2x मायनस 7 पुन्हा सॉल्व्ह करावं लागेल आपल्याला. इथे लिमिट x टेन टू 1 व्यवस्थित लक्ष द्यायचं. इथे 1/x प्लस 5 आणि इथे यातनं किती कॉमन मिळेल 2 कॉमन मिळेल. 2 कॉमन मिळालं तर इथे काय राहते x मायनस 3 आहे अपॉन 2x मायनस 7. तर यातनं काहीच कॉमन मिळू शकत नाही बरोबर. काही पोरं इथे 2 कॅन्सल करण्याचा प्रयत्न करेल पण ते होणार नाही. हे लक्षात ठेवायचं नेहमी करता. का होणार नाही याचे रिझन्स तुम्हाला दिलेले आहे. कॅन्सल होऊ शकत नाही म्हणजे मग आता एक काम करू ना याच्यामध्ये डायरेक्ट लिमिट पुट करू. म्हणजे इथे लिहू आपण टेकिंग लिमिट म्हटलं तर इक्वल साइन 1/x ची व्हॅल्यू किती आहे 1 प्लस 5 आणि इथे 2 इथे x मीन्स 1 मायनस 3 अपॉन 2 x ची व्हॅल्यू 1 आहे. पण जिथे x ची व्हॅल्यू आली असेल तिथेच x ची व्हॅल्यू पुट करा. कुठेही काही ठेवायची गरज नाही. जिथे x आला असेल तिथेच x ची व्हॅल्यू पुट करायची आपल्याला. मग इथे काय राहील इथे राहील 1/6 इथे 1/6 इथे काय राहील इथे हे एवढं केल्यापेक्षा मल्टिप्लिकेशन साइन देऊन देऊ आणि सॉल्व्ह करू. 3 मधनं 1 गेला 2 राहते -2 इंटू 2 -4 अपॉन 2 1 जा 2 7 मधनं 2 गेले 5 राहते आणि मोठा नंबर साइन -5 इथे भाग देऊ 2 जा 2 3 जा. आता आन्सर काय राहील दोन्हीकडे मायनस साइन आहे ते ऑटोमॅटिकली प्लस होऊन जाईल. म्हणजे इथे राहील 2 1 जा 2 आणि इथे 5 3 जा 50. हे एवढा आन्सर राहील बेटा तुमचं. एवढा आन्सर राहील. हे लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. मी बाजूला होतो. लक्ष द्या. थर्ड नंबरच्या एक्झाम्पल्स कडे लक्ष देऊ. थर्ड नंबरच्या एक्झाम्पल्स मध्ये काय म्हटलेलं आहे तर इथे आहे लिमिट x टेन टू 2 लिमिट किती दिली आहे 2 दिली आहे आणि इथे फर्स्ट स्टेटमेंट जे आहे त्याला सॉल्व्ह नाही करता येणार कारण ते सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आधीच दिलेलं आहे. त्याला सॉल्व्ह नाही करता येणार. मग सॉल्व्ह करायची कंडिशन्स कुठे किंवा कुठे सॉल्व्ह करावं लागणार आहे तर फक्त सेकंड स्टेटमेंटच्या डिनॉमिनेटरलाच आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल.
मग इथे डिनॉमिनेटर मध्ये x आला आहे म्हणजे आपण या x ने या पूर्ण स्टेटमेंटला मल्टिप्लाय करून टाकू. मग x ने जर या स्टेटमेंटला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला स्टेटमेंट काय मिळते 2x² मायनस 10 मायनस 1x हे स्टेटमेंट आपल्याला मिळेल. इथे x नाही मिळणार कारण x कॅन्सल होऊन जाईल त्याच्यामुळे. मग आता याला व्यवस्थित याची मांडणी करून घेऊ. x tan to 2 इथे आहे 1/x plus 2 plus 1/2x² means twice x² minus 1x means only x minus 10 या फॉर्म मध्ये लिहून घेऊ. आणि आता याचे फॅक्टर घेऊ. याचे फॅक्टर घ्यायचे झाल्यास फॅक्टर कसे मिळतील तर इथे मिळेल -20x² -20x² कुठून आलं तर फर्स्ट टर्म अँड लास्ट टर्म यांचं मल्टिप्लिकेशन केलं आणि फर्स्ट टर्म लास्ट टर्मचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला एवढं मिळालं. आता इथे काय आहे मिडल टर्म इथे ठेवलं. मग आता असे दोन फॅक्टर शोधून काढा की त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन वरच्या नंबर इतकं त्या दोघांची मायनस खालच्या नंबर इतकी घ्यायला पाहिजे. म्हणजे 5 4 जा 25 मायनस 4 1 साइन द्यायचा आहे. x लावून द्या इकडे x लावून द्या इकडे. आता साइन द्यायचा आहे वर मायनस साइन म्हणजे दोघांना चेंज साइन द्यावं लागेल डिफरंट साइन द्यावं लागेल. खाली मायनस असल्यामुळे मोठ्याला मायनस तर लहान्याला प्लस येईल. ओके मग आता लिमिट x tan to 2 आणि इथे काय मिळेल 1/x plus 2 प्लस इथे 1/2x² मायनस 5x प्लस 4x मायनस 10. मिडल टर्मच्या ऐवजी जे दोन टर्म मिळाले आहेत ते ठेवून घेतले आपण. मग आता काय मिळेल तर मिळेल लिमिट x tan to 2 1/x plus 2 प्लस 1/, इथे दोन दोनचे ग्रुप करून घ्या आणि यातनं कॉमन घ्या. इथे दोन दोनचे ग्रुप केले आपण. दोन दोनचे ग्रुप या पहिल्या ग्रुप मधनं कॉमन काय मिळेल ओनली x मिळेल 2 मिळणार नाही कारण इथनं 2 मिळेल तर इथं पण मिळाला पाहिजे ना नाही मिळत इथे. मग इथे काय राहील 2x मायनस 5 ओनली x तर निघाला 5 राहिले. हे जे ब्रॅकेट उचला आणि इकडे नेऊन ओके मग ही ब्रॅकेट उचलली इकडे ठेवली. आता इथनं कॉमन काय मिळेल तर इथे 4x होतं यातनं 2x बाहेर गेला फक्त 2 राहील. ओके फक्त काय राहील 2 राहील. म्हणजे आता काय मिळेल इथे तर लिमिट x tan to 2 इन ब्रॅकेट 1/x plus 2 प्लस 1/, एका ब्रॅकेट मध्ये x 2x मायनस 5 देन नेक्स्ट ब्रॅकेट x plus 2 हिला पण आपण ब्रॅकेट करून घेऊ. ओके आता इथे लिहून घेऊ आपण लिमिट x tan to 2 यातनं आपल्याला हे कॉमन मिळेल कॉमन x plus 2 मग ते x plus 2 आपण कॉमन घेतलं कॉमन. पण हे कॉमन कुठनं मिळालं डिनॉमिनेटर मधलं कॉमन मिळालं. मग न्यूमरेटर मधनं 1 घेऊ घेतला 1. इथनं हे पूर्ण कॉमन मिळालं इथे काहीच नाही राहिलं म्हणजे काय राहील 1 राहील प्लस इथे काय राहील तर इथे राहील 1/2x मायनस 5. आता याला व्यवस्थित सॉल्व करून घेऊ तर इथे राहील लिमिट x tan to 2 1/x plus 2 इथे twice x minus 5 plus 1. कसं याचं मल्टिप्लिकेशन इकडे करू +1 करू आपण आणि डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटर मध्ये. नाही समजलं तुम्हाला असं तर इथे 1 जो आहे त्याला 1/1 करा म्हणजे मग तुम्हाला सॉल्व करता येईल. इथे लिमिट x tan to 2 1/x plus 2 आणि इथे काय राहील आता तर इथे राहील twice x minus 4 upon twice x minus 5 या फॉर्म मध्ये मिळेल. मग या फॉर्म मध्ये मिळालं तर इथे काय राहील लिमिट
x tan 2 2 1/x प्लस 2 ब्रॅकेट करून घ्या. इथे 2 कॉमन मिळालं 2 कॉमन ब्रॅकेट मध्ये राहते x मायनस 2 मिळालं. म्हणजे आपण काहीच नाही करू शकत. ब्रॅकेट केली का नाही केली का काही फरक नाही पडणार. आता इथे राहील 2x मायनस 5. म्हणजे इथे जर x प्लस 2 राहिलं असतं आणि इथे x प्लस 2 ते कॅन्सल झालं असतं, पण आता कॅन्सल नाही होऊ शकत. तर आता डायरेक्ट टेकिंग लिमिट. मग टेकिंग लिमिट म्हटलं तर काय येईल, इक्वल साइन येईल आणि x च्या जागी x ची व्हॅल्यू पुट करावी लागेल. ओके, इथे 2 मायनस 5 काय मिळेल, तर इथे मिळेल 1/4. फर्स्ट स्टेटमेंट 1/4 मिळेल. पण इथे काय मिळेल, तर इथे 2 प्लस 2 मायनस 2 0 0 2 जा 0/4 मायनस 5. आता तुम्ही याला कसंही सॉल्व्ह करा. 0 ने जर मल्टिप्लाय केलं तसं तर डिनॉमिनेटर मध्ये 0 आला, न्यूमिनेटर मध्ये 0 आला आणि डिनॉमिनेटर मध्ये नंबर आला तर नॉट डिफाईन्ड आन्सर असते. नॉट डिफाईन्ड असं आन्सर असते. नॉट डिफाईन्ड म्हणजे डिफाईन करताच येणार नाही, म्हणजे 0च राहील. आपण 0च राहील. बरोबर, काय झालं, आन्सर झालं आपलं 0. कळलं. अशा स्वरूपाचे आन्सर्सला म्हणतात नॉट डिफाईन्ड आन्सर. 0 आन्सर. आता बेटा व्यवस्थित लक्ष द्या. हे झालं तुमचे एक्झाम्पल्स. जे 3 एक्झाम्पल्स मी तुम्हाला दिले होते, तीनही एक्झाम्पल्स मी तुम्हाला करवून दिले. बरोबर. आता उद्याला किंवा एक काम करू, आजच 1-2 एक्झाम्पल्स आपण अजून घरी करायला देऊन देऊ. म्हणजे तुम्हाला कसे जमतात काय जमतात हे तुमच्यावर डिपेंड आहे आता. आणि मग ते दिल्यानंतर उद्यापासून आपण नवीन मेथडला अजून सुरुवात करू. या मेथड्समध्ये जर काही डाऊट्स असेल, डाऊट्स तुमचे क्लिअर झाले नसतील तर मला सांगा. म्हणजे मला डबल घेता येईल, रिपीट करता येईल वाटल्यास. आणि जर तुमचे डाऊट क्लिअर झाले असतील तर मला रिपीट करायची गरज पडणार नाही. 2 एक्झाम्पल्स मिळाले आपल्याला. 2 एक्झाम्पल्स पैकी पहिले एक्झाम्पल्स हे आहे, दुसरे एक्झाम्पल्स हे आहे. या एक्झाम्पल्स कडे दोन्ही व्यवस्थित काळजीपूर्वक लक्ष द्या. कुठे फॅक्टर्स पडायचे आहे, कुठे फॅक्टर्स नाही पडायचे आहे, कुठे कॉमन काढायचं आहे, या सगळ्या गोष्टी रीतशीर करा. म्हणजे तुम्हाला योग्य पद्धतीने हे एक्झाम्पल जमेल. ओके बेटा.